छावा कादंबरी भाग 3. प्राजक्ताचे फुल भरले झाड डोलावे तसे जिजाबाई प्रसन्न प्रसन्न हसल्या. चतुर नेताजींनी तेवढीच संमती सीताब उचलली. आपली पाठवळ आऊसाहेबांना दिसणार नाही या बेताने मुजरा घालीत घालीतच ते मागल्या पावली 4-5 कदम मागे हटले. वळताना आपल्या भरदार मिशांच्या चिंचाकड्यावरून उजव्या हाताची जमजोर पालथी मूठ फिरवताना ते स्वतःचीच बोलल्यागत भुव्या चढवीत पुटपुटले. बाळराज ढाकलं धनी, बेस लय बेस. आणि एरवी घोड्यावर मांड बुलंद. बैठक जमवून दौडणारे नेताजीराव लहान बच्च्यासारखे सीधे पायीच धावले तोफखान्यावरच्या गोलंदाजांना गाठण्यासाठी. त्यांच्या त्या पाठमोऱ्या धावपळीकडे बघताना जिजाऊ कपाळीच्या आडव्या बोटांचा कुमकुमपट्टा वर चढवीत स्वतःशीच हसल्या. डोकीवरच्या टोपदरी नेसूचा भगवा जरीकाठ त्यांनी गोंदल्या हाताच्या कुलवंत चिमटेने उगीच सरसा केला. बाळकृष्ण, शिवबांचे बाळ, पहिले बाळराजे, गोजाक्काच्या रसरशीत बोलांनी जिजाऊंच्या सोशिक मनावर लक्ष मोरपशी फिरली होती. आता त्या थोरल्या आऊ झाल्या होत्या. त्यांच्या पापण्याच्या तुळजाई पाती क्षणात दाटून आली. इतकी साल गुदरली. शिवबाराजांच्या राणीवशात कन्यारत्नाचं उंच टिपेचं रडणं कैक वेळ घुमलं होतं, पण बाळकृष्णाचं बसकं रडणं आजवर कधी उठलं नव्हतं. म्हणूनच जिजाऊंचे डोळे पानभरे झाले. कृतार्थतेने मुलाच्या दर्शनाने आऊ पण धन्य होते, पण नातवाच्या दर्शनाने अवघे स्त्री पण धन्य होते. स्वतःला सावरीत जिजाऊने गोजाक्काला विचारले, कोणासारखे दिसतात ग बाळराजे? जितनीत राजेसाहेबांनी.